रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात एका 28 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यातील एका मुलीला होणारा त्रास थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर हल्ला करण्यात आलाय. या घटनेमुळे धायरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नांदेड सिटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव विशाल प्रशांत हबीब, वय वर्ष 28, राहणार धायरी असे आहे. विशाल हा व्यवसायाने टेलर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी आदित्य उमाप हा विशालच्या नात्यातील एका मुलीला वारंवार त्रास देत होता. याबाबत विशालने आदित्यला समज देत मुलीला त्रास देऊ नकोस असे सांगितले होते. मात्र याच कारणावरून आरोपीने राग मनात ठेवला असल्याचं सांगितलं जात आहे. 11 मार्चच्या रात्री विशाल धायरी परिसरातील DSK रस्त्यावरून जात असताना दळवीवाडी फाट्याजवळ आरोपीने त्याला अडवले. त्यानंतर आरोपीने आपल्या जवळ असलेल्या लाकडी बॅटने विशालवर वार केले. डोक्यावर आणि शरीरावर जोरदार मारहाण केल्याने विशाल गंभीर जखमी झाला. हल्ला इतका तीव्र होता की तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी आदित्य उमाप हा फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत करीत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.